नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अवनीशची मम्मा या चॅनलमध्ये. मला जायचं होतं देवपूजेसाठी फुलं आणण्यासाठी बाहेर. मग काय खाली आले तर बापरे, खाली पाऊस चालू होता. बाळाला म्हटलं जा पिल्लू वरी जाऊन छत्री घेऊन ये. मग माझं बाळ लगेच जाऊन छत्री घेऊन आलं. फायनली आम्ही ते फुलं आणण्यासाठी आलेलो आहोत. तुम्ही बघू शकतात. तर माझा इथं फुलं घेताना थोडासा व्हिडिओ घेत होतं माझं बाळ. फायनली फुलं घेऊन घरी आलेले आहे आणि गुलाबाचे फुलं हातात घेऊन थोडे काही येडेचाळं करत होते अशी मी. आणि देवघरातले सगळे देव बाजूला काढले आणि पितांबरीने थोडेसे असे स्वच्छ करून धुवून घेतलेले. फायनली आपले देव धुवून झालेले आहेत. आणि ही देवघर बघू शकता तुम्ही. हे देवघर फक्त 1000 रुपयाचं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आता देवपूजा ज्यावेळेस मी करते ना, त्यावेळेस दिवा लावून आणि अगरबत्ती धूप लावूनच मी त्यांच्या साक्षीनंच देवपूजा करत असते. तर इथे दिवा वगैरे लावून घेतला आणि जे काही देव जिथल्या तिथं होते ना, ते सगळे त्यांच्या त्यांच्या जागेवरती ठेवून दिलेले आहेत. आणि मी इथे काय केले, अन्नपूर्णा आहे ना, ते तांदळामध्ये ठेवते. गुलाबाची फुलं काही वाहत नाही देवांना, कारण की काटे असणारी फुलं वाहिले जात नाही असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं. आता मी इथे धूप वगैरे थोडंसं लावून घेतलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात, मी इथं कापराच्या 2 वड्या घेतलेल्या आहेत आणि ते छोट्याशा डिशमध्ये ठेवून आता ते पेटून सगळ्या घरामध्ये फिरवत असते. कारण की ते कुठे कानाकोपऱ्यामध्ये आपल्या नकारात्मक ऊर्जा असेल तर ते बाहेर जाते. म्हणून मी ते रोज कापराची ओढी जाळत असते. माझ्या बाळाला वाटलं गणपती बाप्पाची आरती करायची काय, की तो मला म्हणत होता मम्मा दे ना, मी आरती करतो. तर असो, तर इथे फायनली आपली पूजा करून झालेली आहे. तर तुम्ही बघू शकतात माझी देवपूजा कशी झालेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज होता नवरात्रीचा पहिला उपवास. आता आम्ही फराळ करतो. बाय.